उडालासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननी तपानिम मंडलम मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिंतानुरंगाकारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे एक कमी करा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर महिम पारं ते परमदिशो यद्य सदृशी स्तुतीर ब्रह्मादि नामपि तदवसन्नास त्वयि गिरः अतावाच्य सरस्वती परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकर विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान मूर्तिमंत पुतळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे धर्मगुरु म्हणजे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील अभंग निवडून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा असा सरळ आणि साधा उपदेश करतात विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ जर सांगायचा झाला महाराज म्हणते बाबा हो इतर रंगामध्ये रंगू नका
श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा, त्या पतंगासारखं विषयात भुलू नका, कारण हे शरीर जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे, याचा अभिलाष तुम्ही धरू नका. धरसे अभिलाष जने. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर. एकाने विचारलं, महाराज शरीराचा अभिलाष धरत नाही हो, पण परिवाराचा. महाराज म्हणते, बाबा ते तुझा परिवार नाही, नोहे तुझा हा परिवार. बरं महाराज, परिवार आहे आमचा नाही, मग शेवटच्या टायमाला आमची सोडवण कोण करणार आहे? आमचे काय सोयरे कोण? नेमका सोयरा हे कोण? घरचे माणसं नाही म्हणले, मग हे कोण? महाराज म्हणते, बाबा एकच आहे, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे, धरसे अभिलाष जने. इतका सरळ आणि साधा अभंग आहे बघा. मोजून तुमच्या समोर एका तासात चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार. लक्ष देऊन ऐका. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी माघात कृपेद्वारा, तसेच मुक्त केवळ तेजने दिनी आणि यांचे राजे साधकाचे मायबाप अनाथाची मा योग्यांची मौली ईशू मौली ज्ञानोबर आहे. तसेच अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून श्री संत रामबापू महाराज असतील, आपल्या परिसरातील बरेच असणारी महाराज मंडळी असतील, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे. विशेष करून आपल्या गावातील देवस्थान, मला वाटते की पवित्र आणि महाराज हे कसं देवस्थान आहे, पावणारं देवस्थान आहे. रामेश्वर भगवान यांच्याही कृपा आशीर्वादाने, हनुमंताच्या कृपा आशीर्वादाने चालत असणारा अखंड आहे नाम सप्ताह. मला वाटते की यंदा हे 14वं वर्ष आहे नाही का. 14व्या वर्षामध्ये माझ्याकडे असणारी 6व्या दिवसाची कीर्तनशैली नाही का. आपल्याच गावातील सप्ताह कमिटी असतील, विशेष करून माझ्यावर प्रेम करणारे आपल्या गावातील बरेचसे तरुण मंडळी असतील, त्याच्यामध्ये आमचे राजूभाऊ असतील, कैलास भाऊ असतील, मदन भाऊ असतील, सगळ्यांची नावं काय नाही पण महाराज अखंड परिचयामध्ये असतात. आपल्या गावातला सप्ताह आहे आणि सप्ताह करता महाराज तरुण मंडळी बरेचशी धडपड करत असताना आपल्याला दिसतात. खरं जर पाहिलं तर तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे महाराज. कारण का आपल्याला धर्म जर टिकवायचा असेल, सध्या धर्म जर टिकवायचा असेल महाराज, ही जबाबदारी फक्त तरुणाच्या खांद्यावर आहे. विठ्ठल माझ्याकडे असणारी 6व्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्यातर्फे सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि आज या सेवेला महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या आवाजाने नांदेड जिल्हा नाही, हिंगोली जिल्हा नाही, परभणी जिल्हा नाही, 3च नाही, अख्खा महाराष्ट्र वेडा झालाय. असे असणारे आमचे बाबुराव मामा असतील, त्याप्रमाणे आमचे मुरलीधर महाराज. मला अधून मधून नाव आठवणार, माझं मी पडलो गाडीवर, वय झालं जास्त, वयाचं काही नाही. तर बरेच दिवस इथे येलो मी, पण नाव ध्यान राहीन, माझं पडलो गाडीवर, ध्यानच राहील महाराज. चिल्लर अजिबात दिसत ना, फक्त नोटा दिसायला आहे का नाही. आमचे मुरलीधर महाराज आहेत, आमचे मामा आहेत आमचे, त्यांना बसून कीर्तन करावं लागेल. झाले त्यांच्यावर व्याधी आहे, पण मला भजन सोडलं नाही त्या माणसानं नाही का. आमचे अंकुश महाराज असतील, तसेच आपले पालमचे दोन्ही महाराज ना, तुम्ही बेटसांगी. अच्छा, दोन्ही महाराजांना मनापासून आभार. असे असणारे आमच्या संस्थेतील विद्यार्थी शिवराज महाराज आमले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 चौकदार या ठिकाणी उपस्थित आहेत. बा चौकदार टाळ्या वाजवा तुम्ही चौकदारासाठी. तिकडून असणारे आमचे विनेकरी आहेत, मृदुंगाचार्य आमचे माऊली दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. ज्ञानेश्वरी वाचक कोण आहे? ज्ञानेश्वरी वाचक बघितलं नाही मी. विशाल महाराज भागवताचार्य ज्ञानेश्वरी. बर भागवताचार्य यांचे मनापासून आभार. सिस्टीम सुंदर आहे, त्यांचे आभार. आणि आजची सकाळची जी पंगत आहे ती पंगत असणारी नितीनराव खंडारे, बरोबर, खांडरे
व तसेच किसनराव हाके, बरोबर आहे. आणि संध्याकाळची पंगत असणारी आपल्याच गावची सरपंच सो पूजाताई संजयराव जाधव, रामेश्वर तांडे जाधव म्हणजे मग ध्यान राहिलं आता. त्यांची सुद्धा या ठिकाणी पंगत आहे. त्यांची सुद्धा मनापासून आभार. बरेचसे महाराज परिसरातून मंडळी आले आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. चॅनल आहे का काय तुमचं? वा वा, दादांचेही मनापासून आभार. सर्वांच्या चरणी एकदा विनम्र माता ठेवतो आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल फक्त एका तासामध्ये आपण अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न करू. सेवेक करता जो अभंग निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. फक्त बोलत चला माझ्यासोबत, नाही का? यांचे नाव राहिले बाबा घ्यायचे. महिला मंडळ यांचंच घेत नाही, पुरुष मंडळीचं. आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत. लाडक्या बहीण म्हणले की हसूच यायला पडली नाही काय नाही का? कीर्तनात चांगली टाळी वाजवून चांगलं भजन करा, 100% पडतेच पा. सरकारने यांचं जरा जास्त अवघड करून ठेवलं. येणं काय केलं, एसटी फुकट काढली सरकारनं. एसटी जागा मिळा म्हणून येणं वय वाढून घेतली. एसटीचं जाऊ द्या, ते वय वाढून घेतले. पुन्हा सरकारनं लाडकी बहीण योजना काढली. ज्याचे वय वाढले ते याच्यात बसणार पुन्हा वय. म्हणजे महाराजांनी आज अभंगातून तेच सांगितलंय, धरशी अभिलाष जने, तुम्ही आशा करसाल महाराज. आशा निराशा आहेत नाही का? वय वाढून घेतलं तिकडे लाडकी बहीण गेली, असं आहे नाही का? आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित महाराज, यांना पैशाची काही कमी नाही. माझ्या कीर्तनात अजिबात नाराज होत नाहीत त्या. गेल्या वर्षी महाराज त्यांनी 50-50 रुपये देते पाया पडून. माय बाई आलं का म्हणे पैशावर. गेल्या वर्षी यानंच मनी मागितले म्हणे. हा चला, महिलांची महाराज पुरुषापेक्षाही उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्यांच्या सुद्धा चरणावर दंडवत ठेवतो आणि कीर्तनाला सुरुवात. त्याचा शेवट करतोय का मेळ बसवा. सेवा करता जो अभंग निवडलाय तो अभंग असणारा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि अभंगातून महाराज उपदेश करतात. उपदेश करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. आणि ते उपदेश तुम्हा आम्हाला उपदेश करतात महाराज. का उपदेश करत असतील माहितीये का? श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग असा उपदेश आहे. का उपदेश आहे? कारण आज जर माणूस पाहिलं महाराज, तर प्रत्येक माणूस हा दुःखी आहे. काय दुःखी आहे? प्रत्येक माणूस दुःखी आहे महाराज. कोणाकडे तुम्ही बघा, इथं बसलेल्यापैकी बघा, कुठे बघा, प्रत्येक माणूस दुःखी सापडणार. फक्त दुःखाचे कारण त्याचे वेगवेगळे आहेत महाराज. हा, लग्न झालेला दुःखी आहे, नाही झालेला दुःखी आहे. सध्या परिस्थिती अवघड आहे. झालेला दुःखी आहे, नाही झालेला दुःखी आहे. प्रत्येक जण दुःखी आहे महाराज. प्रत्येकाच्या दुःखाची कारण वेगवेगळी आहे. मी तुम्हाला आता सांगितलंय, लग्न झालेला दुःखी आहे, नाही झालेला दुःखी आहे.
ज्याला पोरग झालं नाही ते दुःखी आहे, आणि ज्याला झालं तेही दुःखी आहे. प्रत्येकाच्या दुःखाचे कारण वेगवेगळे आहे. महाराज, हे दुखते कशामुळं, दुःख होते कशामुळं, हे पण आपल्याला माहित आहे का नाही? होय रामेश्वरकर मंडळी, माहित आहे का नाही? दुःख कशामुळं व्हायलंय हे पण आपल्याला माहित आहे. महाराज घेता काय बरोबर करून? नाही होते होते का? होते मला डिस्टर्ब नाही. होते वरी चला पांढरी ती हा स्वर लवकर मी येतं कष्ट काळी दोनच्या थोडं प्रत्येक माणूस दुःखी आहे. दुःखाचं प्रत्येकाला कारण माहित आहे. अंकुश महाराज नेमकं सांगितलं, जो देखे सो दुःखी या बाबा. प्रत्येक जण दुःखी आहे. ते दुःख व्हायलंय कसं हे पण आपल्याला माहित आहे. माहित नाही का? एक जण डॉक्टरकडे गेले, बाळापूरला डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेब काय झालं? अहो रात्रपासून काय झालं सांगा की. काहीच नाही हो, धर तांब्या की पळ. डॉक्टरला सांगायचं धर तांब्या की पळ. काय झालं? अहो 10 वेळेस झालं. जाणं डॉक्टर म्हणले बरं कशामुळे झालंय? काय नाही साहेब, गावात सप्ताह चालू आहे. काल बुंदीची पंगत होती आणि बुंदी जरा जास्त खाण्यात आली. काय झालं? बुंदी खाण्यात जास्त आली. काय झालं हे माहित आहे. काय झालं हे माहित आहे. कशानं झालं हेही माहित आहे. बुंदीनं झालं हेही माहित आहे. पण त्याच्यावर इलाज माहित आहे का? इलाज माहित नाही. आता ही मशीन आहे. नाही सोपं सांगतो, पकवाज आहे. हे पकवाज आहे. मला खूप कळायला कमी झाला का जास्त झाला, मला कळायला कमी झाला का जास्त. त्याच्यात मला तज्ञ माहित नाही. काय माहित नाही? त्यातलं जे मर्म आहे ते मला माहित नाही. ते कोणाला माहित आहे? ते पकवाजाला माहित आहे. आता ही मशीन आहे. याचा इको जास्त झाला का कमी झाला हे मला कळायलंय. पण ते कशानं करायचं ते आपल्याला ते माहित नाही. पोट दुखायला माहित आहे, कशानं दुखायला हे माहित आहे. पण ते कसं काय, म्हणजे इलाज काय इलाज आपल्याला माहित नाही. दुःख व्हायलंय पण त्याच्यावर इलाज काय हे आपल्याला माहित नाही. याच्यावर इलाज जर शोधायचा असेल तर ते इलाज महाराज फक्त संत सांगतात. कारण संत महात्मे हे आपला इलाज शोधून आलेले आहेत. आपलं हितच शोधून आलेले आहेत. महाराज शोधून आले संत हिता हित जगाते. महाराजांनी सरळ सांगितलं बाबा, बुडते हे जन न देखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून संत महात्मे आपल्याला उपदेश करतात. विठ्ठल म्हणून संत महात्म्यांचा आपल्याला उपदेश आहे. काय उपदेश आहे महाराज? महाराज म्हणतात श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. महाराजांनी समाजाकडे पाहिलं जातं भाऊ. समाजाकडे पाहिलं, प्रत्येक माणूस रंगलेला दिसला. महाराजांना काय दिसला? प्रत्येक माणूस रंगलेला दिसला. असा एकही माणूस नाही की तो रंगला नाही. महाराज प्रत्येक माणूस रंगलाय. फक्त रंगल्याचे प्रत्येकाचे प्रकार काय काय वेगवेगळे आहेत. बघा ऐका, आता प्रकारात किती जण किती प्रकारात रंगले तुम्हाला मी सांगतो. ऐका, काही विषयात रंगले, काही संसारात रंगले, काही व्यसनात रंगले, काही स्त्रियात रंगले, काही सत्तेत रंगले आणि काही संपत्तीत रंगले. विठ्ठल आता विषयात रंगले महाराज. विषयात रंगले म्हणजे काय? महाराज जे पंचविषय आहेत त्या पंचविषयात मध्ये रंगले. तुकाराम महाराजांनी त्यांचं वर्णन केलं. इतके रंगले महाराज, इतके रंगले. तुकाराम महाराज एक अभंगात म्हणतात महाराज यांची कीव आपल्याला यायली. काय यायली? कीव यायली. विषय ओढी भूल रे दिवा, विषय ओढी भूल रे दिवा. Bye.
इतके भुलले महाराज विषयामध्ये. यांची काय परिस्थिती झाली तुकाराम महाराज वर्णन करतात. विषयात रंगले. किती रंगले? इतके रंगले यांना काहीच कळलं महाराज. देव धर्म सांधी पडिले सकळ. काय झाले? विषयी गोंधळ. काय झालं? अवयांनी आयुष्य खर्च केले कशामध्ये? विषयामध्ये. विषयाचे चवणी केली आयुष्याची गाळणी. त्यांना देव काय, धर्म काय, कीर्तन काय, काकडा काय हे त्यांना काहीच कळलं नाही. स्मरण ते त्याचे त्याची नाही. स्मरण ते त्याची नाही. स्मरण ते त्याचे नाही. स्मरण ते त्याचे. इतके गुंतले विषयात. महाराज म्हणतात स्मरण ते त्याचे त्याचे नाही. पण महाराज विषयात किती रंगा. हे विषय सेवन करताना गोड आहेत. काय काय विषय सेवन करताना विषयाची सुख येते माझे गोड. 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 पुढे घर यमानंद. पुढे घर यमानंद. पुढे घर यमानंद. पुढे घर यमानंद. विषयाची सुख येते माझे गोड. विषयाची सुख येते माझे गोड. जे गोड आहे सेवन करताना पण परिणाम वाईट आहे. बाजारात गेल्यावर मिरची भजी खायला बरे वाटते. काय काय पण परिणाम त्याचा वाईट आहे. खाताना बरं वाटते वाईट आहे. एखादा गजकरण झालेला माणूस पहा. त्या गजकरण झालेल्या माणसाला महाराज खाजवताना काहीच वाटत नाही. बरं वाटतं. पण ते खाजवल्यानंतर महाराज म्हणतात त्याचा परिणाम गंभीर आहे. विषय सेवन करताना काही नाही पण परिणाम गंभीर आहे. हे विषयात रंगले महाराज. किती परिणाम अवघड आहे माहितीये का? हे यमाच्या तावडीत पडते. कशाच्या? यमाच्या एकदा तावडीत पडला माणूस की महाराज तिथं हायगई नाही. तिथं हायगईच नाही. मारिती तोडी मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा. मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा. जोडीती निष्ठुरा. मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा. यमाचे किंकर बहुसार. यमाचे किंकर बहुसार. हरी यमाचे किंकर हो. मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा. मारिती तोडीती जोडीती निष्ठुरा. हे विषयात रंगल्याचा परिणाम आहे. मारिती तोडीती. काही जण संसारात रंगले महाराज. ऐका बरं. 6 मुद्दे सांगतोय. कीर्तन संपवतो. फक्त 6 मुद्दे. सध्या रंगलेले प्रकार सांगत आहे फक्त. काही विषयात रंगले. पहिला मुद्दा आहे. दुसरे संसारात रंगले महाराज. कशात रंगले? संसारात रंगले. काही माता मावल्या किती रंगले संसारात लोक माहितीये का? इतके रंगले. आता यांनी प्रमाण देऊन सांगितलं की स्मरण ते त्याचे त्याची नाही. तुकाराम महाराजांनी लोकांकडे पाहिलं आणि जन तरी देखे गुंतले प्रपंची. स्मरण ते त्याचे त्याची नाही. इतके रंगले महाराज. किती रंगले सांगू का? एक 80 वर्षाचं म्हातारं पहा. किती वर्षाचं? 80 वर्षाचं म्हातारं महाराज. मरायला अवस्था झाली. काय झाली? मरायला अवस्था झाली. शेवटच्या टायमाला बाजावर टाकलं. बाजावर खाली टाकलं. मरायच्या अवस्थेला मरायच्या टायमाला ते महाराज असं करू लागलं.
असे हात हलवायला आणि भीतीकडे दाखवायला. त्याला 3 पोरं होते महाराज. तिन्ही पोरं जवळ आले. म्हाताऱ्याकडे पाहिलं. म्हातारा असं भीतीकडे हात करायला. हो, भीतीकडे हात करायला. तिन्ही पोरं जवळ आले. लहान पोरं गेले चॅप्टर होतं महाराज. लहान पोरांना पाहिलं म्हातारा असं करायला. याचा अर्थ भीतीत काय? तुम्ही ऐकलं काही? कोण सांगितलं काय? तुम्ही ऐकलं का? म्हणून काय सांगायचं अगोदर झालं असेल बदलत तुम्ही लगेच. महाराज लहान पोरग चॅप्टर होतं. म्हाताऱ्याकडे जाऊन पाहिलं. म्हातारा असं करायला. याचा अर्थ भीतीत काहीतरी आहे. महाराज लहान्या पोराने भीत पाडली. भीतीत काय होतं का? म्हाताऱ्याची मग बीपी वाढली. म्हातारा जोरजोऱ्यात पुन्हा करायले. पुन्हा भीतीकडे हात दाखवायला जोरजोऱ्यानं. याला वाटलं या भीतीत असेल नक्की. महाराज त्याने दुसरी भीत पाडली. मग तर म्हातारा म्हणे अरे मी शाळेची वाळू चोरली, मंदिराची गिट्टी चोरली, शेजाऱ्याचं शिमटीचं पोता आणलं. तुम्ही मी डोळ्यात देखत भीती पाडायले. हे काय बरोबर नाही म्हणला तुमचं. महाराज तिन्ही भीती मोकळ्या केल्या आणि म्हातारा मोकळ झोपलं बाहेर. पण म्हाताऱ्याचं असं काय थांबलं. आमच्या आपल्या अंकुश महाराज सारखे म्हणून भेटलं ना. म्हणला काहीच नाही म्हणला. म्हातारा बोलते म्हणला. त्याला नांदेड टाकला. येशूशाही डॉक्टर चांगला आहे म्हणला तिथं. त्याला बरेच वेळेस अनुभव आला. ते म्हणजे नांदेड शिवाय इलाज नाही म्हणले याचा. नांदेडला न्या. महाराज नेलं नांदेडला म्हाताऱ्याला. म्हातारा तिथं असंच करायला. हो, डॉक्टरनं पाहिले. डॉक्टर म्हणला बोलू शकते म्हणला. म्हातार बोलू शकते. लहान पोरग म्हणला डॉक्टर काही करा, किती पैसे लागू द्या म्हणला. पण म्हातारा 5 मिनिटं तरी बोललं पाहिजे. फक्त विचारायचं म्हाताऱ्याला कुठे. एवढंच विचारायचं म्हणला. ते मला काहीच अडचण नाही. 1.5 लाख रुपये जमा करा म्हणला. किती लाख? 1.5 लाख. लहान पोरग म्हणला तर आम्ही 50-50 जमा करू म्हणला. त्या बायकोची एकदा आण म्हणला. मी फायनान्स सुचवतो. महाराज ती गाणं 50-50 जमा केले. डॉक्टरकडे नेऊन दिले. डॉक्टरला सांगितलं हे साहेब हे घ्या 1.5 लाख रुपये. म्हातारा 5 मिनिटं बोललं पाहिजे. द्या म्हणला इंजेक्शन. महाराज डॉक्टरने इंजेक्शन दिलं. तिन्ही पोरं जवळ आली म्हाताऱ्याच्या. बापू सांगा ना. म्हातारा बोलायला लागलं. महाराज तिन्ही पोरं म्हणाले बापू सांगा ना धन कुठे, सांगा ना पैसा कुठे. तुम्ही असं असं करून थांबू लागले. कुठे पैसा, कुठे धन? म्हातारा म्हणे येडे हो, काच धन काच काय. मी तुम्हाला सांगू लागलो आपली चाळणी शेजारनी दिली. आता त्याला संघ न्यायची होती. त्याला काय मड्यावर न्यायची होती का बांधून. पण महाराज हे गुंतले कशा? हे संसारात गुंतले विठ्ठला. संसारात गुंतल्याचा परिणाम आहे महाराज. म्हणजे तुम्हाला आता रेंज आली आहे का नाही? आता रेंज आली तुम्हाला. इतके वेळ तुम्हाला रेंज नव्हती महाराज. हे संसारात रंगले. पहिले एका विषयात रंगले, दुसरे संसारात रंगले, आणि तिसरे कशात रंगले महाराज? स्त्रियात रंगले. किती रंगले स्त्रियात? मग नाथ महाराजांनी त्याचं वर्णन भागवतात केलं महाराज. इतके रंगले स्त्रियामध्ये. काही जण नाथ महाराज म्हणतात ते स्त्रियात रंगलेला माणूस स्त्रिया गाईले ऐकावे, स्त्री रूप डोळा देखावे, सर्वेंद्रिया लिंगावे, स्त्रियतेचे कुरवंडी की जे अमृते, ऐसे सुख स्त्रिय परवते, नाहीची म्हणून चित्ते, निश्चय केला. त्याला फक्त बाईचंच बोलणं आवडते. त्याला बाईचंच बोलणं आवडते. स्त्रिया गाईले ऐकावे. फक्त पाहायचं असेल तर बाईच पाहायची. स्त्री रूप डोळा देखावे, सर्वेंद्रिया लिंगावे, स्त्रियतेची. महाराज हे स्त्रियामध्ये रंगले. इतके रंगले महाराज. पण कबीर महाराज म्हणतात बाबा स्त्रियात रंगून जाऊ नका. का? कारण नागसे नागिन बुरी, हात लगत कट खाय. नागापेक्षा नागिन जास्त विषारी आहे. हात नागाला जर महाराज कदाचित पाय लागला, नागाला चावणार नाही. नागसे नागिन बुरी. पण या नागापेक्षा नागिन खतरनाक आहे. नागसे नागिन बुरी, हात लगत कट खाय. हात लावल्या लावल्या दणका देते. बघा नागापेक्षा नागिन विषारी. आणि नागिनीपेक्षा जर काही विषारी असेल तर महाराज ती स्त्री आहे. नाग से नागिन बुरी, हाथ लगत कट खाय. और नागिन से नारी बुरी, देखत लहरी आ जाए विठ्ठल.
मी काय स्त्रियाची निंदा करतो याच्यातला भाग आहे का? याच्यातला भाग नाही. तो याच्यात रंगून जाऊ नका. तसं पाहिलं तर नारी सारखं महाराज पवित्र काही नाही. कारण ह्याच नारीपासून जर कोण जन्माला आलेत? कोण जन्माला आलेत? शुक भीष्म हनुमान. नारी की निंदा मत करो यारो, नारी न तन की खान, और इस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. यांची निंदा नाही. पण अशा याच्यात गुंतून जाऊ नका. कारण हे कबीर महाराजांचं म्हणणं आहे, हात लगत कटखान अशामध्ये महाराज काही गुंतलेले आहेत. ते स्त्रियामध्ये गुंतलेले आहेत, स्त्रियामध्ये रंगलेले आहेत. महाराज किती रंगले माहितीये का? एकाच नवीन लग्न झालं होतं. काय झालं? नवीन लग्न झालं होतं महाराज, आणि त्यांची बायको माहेराला गेली. त्यानं सांगितलं, बघा 1 तारखेला चालली तू, 5 तारखेला वापस आली पाहिजे. कोण म्हणला? नवरदेव. 5 तारखेला वापस आली पाहिजे म्हणला. 1 तारखेला चालली महाराज. यानं 1 तारीख गेली, 2 तारीख गेली, 3ऱ्या तारीखला बस स्टँडवर बाळापूरला. पहाटे बस स्टँडला पोहोचलो. 6ची एसटी आली, तिच्यात जाऊन पाहिलं आहे का? 9ची आली, तिच्यात जाऊन पाहिलं आहे का? 12ची आली, तिच्यात जाऊन पाहिलं. कोण आलं? बायको आली का? शेजारी पानपट्टीवालं होतं. संध्याकाळी 9 वाजले महाराज. ही एसटीच पाहिलं, बायको आली का? बायको आली का? शेजारचं पानपट्टीवालं त्यानं विचारलं, काय म्हणलं सदाशिव, कोणाची वाट पाहला? म्हणलं काय नाही, आपलं म्हणजे रेडीमेड दुकान आहे, कोणाला बसला कपडा घालायचा. ते म्हणला काय रे सदाशिव, म्हणला कुणाची वाट पाहला? ते म्हणला काय नाही, बायको येणार आहे. म्हणला ती बायको आता गावाकडे गेली. हो 1 तारखेला गेली. किती तारखेला येणार आहे? म्हणला 5 तारखेला. अरे येड्या, मग आज 3च तारीख आहे ना, 5 तारखेला येणार आहे. नाही म्हणलं आली तर आली. ती आली झाली का वावटूळ आहे? ती वाटूळ आहे का काय? आली झाली म्हणजे महाराज स्त्रियांमध्ये रंगले. पुढचा प्रकार आहे, 3 झाले प्रकार आहे का? विषयात, संसारात, स्त्रियात. आता 4था प्रकार आहे व्यसनात रंगले. ते मी सांगू ना, हे महाराजांनी सांगितलेले लोक सांगायलो. हे महाराजांनी डोळ्यासमोर बघितले लोक रंगले कशा कशा आणि कशात रंगायला पाहिजे. 3 झाले. 4थे गुंतले महाराज. 4थे रंगले कशामध्ये? व्यसनामध्ये. व्यसन बरेच प्रकारचे आहेत. व्यसन एक प्रकारचं आहे का? व्यसन अनेक प्रकारचे आहेत महाराज. त्याच्यामध्ये दारू आहे, गांजा आहे, सिगारेट आहे, गुटखा आहे, बरीच व्यसन आहेत. अशा याच्यात या व्यसनामध्ये काही जण गुंतले आहेत. पण महाराजांनी सरळ सरळ सांगितलं, बाबा हो काही करा पण दारू पिऊ नका रे बाबा. कारण दारू पिल्यानं महाराज 3 हानी आहेत माणसाला. कोणत्या कोणत्या? शारीरिक हानी आहे, दुसरी आर्थिक हानी आहे, आणि तिसरी कौटुंबिक हानी आहे महाराज. घरात सुख राहत नाही महाराज. म्हणून महिला मंडळीला विनंती आहे, आपण स्वयंपाक करत असताना काय करा माहितीये का? हरिपाठ म्हणत म्हणत, हरिपाठ येत नसेल तर देवाचं नामस्मरण करत करत, रामकृष्ण हरी म्हणत म्हणत महाराज देवाचा स्वयंपाक करा तुम्ही. ते अन्न खाल्ल्यानं याच्यात तेवढी बुद्धी येत नाही महाराज. वाईट कर्म, अन्न हे सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. पण तुम्ही याच्या पुढच्या माय मेना म्या नशिबी आलाय चांगलं. तुमचं स्वयंपाक करताना हे सगळं राहते. मग हे काय करणार आहेत? मग ते अन्न महाराज शरीरात गेल्यानंतर पुढे ग्यार काढते. स्त्रियांनी ते जर रामकृष्ण हरी अन्न जर खाल्लं महाराज तर वाईट काम करावं याची बुद्धी सुचत नाही महाराज. विठ्ठल सगळ्यात वाईट व्यसन महाराज दारू. कबीर महाराज एका ठिकाणी म्हणतात, महाराज काही करा पण दारू पिऊ नका. हो ऐकले का तुम्ही प्रमाणे एखादं? दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. महाराज आपल्या तोंडात माती पडल्याशिवाय राहणार नाही. कशामुळे? व्यसन केल्यामुळे. व्यसन इतकं डेंजर आहे बरं. हो महाराज 3 जण दारू पिली आणि शेतात गेले. 3 जण दारू पिऊन शेतात गेले. शेतात मस्त पार्टी केली आणि ते म्हणलं 3 जण, एका जणाला म्हणलं, तुझ्या शेती तुझ्या घरी काय शेळीचं पिल्लू आहे ते आण म्हणलं, आपण काय करू त्याची आता? पार्टी करू म्हणलं शेती. ते म्हणलं बायको लय बोंबलं. ते म्हणलं काय नाही म्हणलं, मग थोडा उशीर होते म्हणलं, 10च्या पुढं आण. किती वाजता? 10च्या पुढं. बायको झोपली की काय कर, शेळीचं पिल्लू उचलून घेऊन ये म्हणला. मग आपण काय करू?
ते करू महाराज 10 वाजता हे गेलं गावात शेळीचं पिल्लू आणायला घरासमोरचं गेलं महाराज तेवढ्या गडबडीने त्यानं ते अंड उचलून येणं ते पार्टी द्यायची केली मस्त जेवले सगळं झालं मग आता घरी जायचं सकाळी काय करायचं घरी जायचं पण आता बायको बोंबलते म्हणला ते महाराज लपत घरी गेलं बायकोला म्हणाले होय ते आपलं शेळीचं पिल्लू दिसत नाही इथं काय ना आपलं शेळीचं बायको म्हणते ते शेळीचं पिल्ल्याचं मरू द्या तुम्ही इथं रात्री कुत्र्याचं पिल्लू घेऊन गेले त्याचं काय म्हणजे येणं कार्यक्रम कशाचा केला शिव महाराज व्यसनात रंगले त्याच्यामुळे इकडं काही कळलं झालं व्यसन काही एकच प्रकारचं नाही दारू म्हणजे काय व्यसन साधारण नाही महाराज एका व्यसन मुक्ती केंद्रामध्ये अशी दारू सोडवणारी बसवली समोर रजभाऊ व्यसन मुक्ती केंद्रात दारू सोडवणारे सगळे समोर बसवले आणि त्या साहेबांना सांगितलं हो दारू पिणं वाईट आहे बरं दारू पिणं का वाईट आहे माणसानं दारू पिली नाही पाहिजे याच्यातून सगळ्या गोष्टीची हानी आहे सगळे व्यसन मुक्ती केंद्रासमोर बसले दारू सोडवणारे साहेब आले तिकडून साहेबांनी एका गिलासात पाणी घेतलं मदन भाऊ एका गिलासात पाणी घेतलं आणि एका गिलासात दारू घेतली महाराज आणि त्याच्या समोर टेबलावर ठेवली आणि हे बघा म्हणले किडा घेतला उचल किडा घेतला आणि पाण्याच्या गिलासात टाकला किडा पाण्याच्या गिलासात पोहायला काय करायला पोहायला तेच किडा उचलला आणि दारूच्या गिलासात टाकला किडा टाकल्या मेला महाराज ते साहेब म्हणले सांगा बरं याच्यातून तुम्हाला काय कळालं एक जण उठलं महाराज साहेब मी सांगतो मला याच्यातून काय शिकला सांग बरं याच्यातून एकच शिकलो म्हणला साहेब काय शिकला याच्यातून एकच शिकलो म्हणला दारू शरीराला चांगली आहे कारण का ती किडे मारते मला पोटातली म्हणजे रंगल्याचे प्रकार आहे महाराज हे व्यसनात रंगल्याचा प्रकार झालेला आहे व्यसनात रंगले व्यसन बऱ्याच प्रकारचे मोबाईलचे ते व्यसन आहे खिशातला असलेला मोबाईल व्यसन आहे चांगलंही तेवढंच आहे आणि वाईटही तेवढंच आहे महाराज याच्यात जण काय काय रंगले महाराज या मोबाईल मध्ये इतके रंगले आहे मोबाईल मध्ये एक जण महाराज घराकडे आला संध्याकाळच्या कामावरून मोबाईलच्या नादात मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच्याच घरात गेला तिथं जाऊन पलंगावर बसल्या मोबाईल पाहला त्याची बायको तिकडून मोबाईल पाहत आली त्या बायकोने त्याला पाणी दिलं कोण दिलं ती मोबाईलच्या नादात ते यानं पाणी घेतलं यानं ते पाणी पिलं हे मोबाईलच पाहिलं तिचा खरा नवरा बाहेरून आला मोबाईल पाहत त्यानं याच्याकडे पाहिलं पलंगावर हे बसले दिसलं मला रॉंग नंबर लागला म्हणला हे आपलं घर नाही म्हणला शे घराच्या बाहेर निघाले शे महाराज रंगलेच प्रकार आहेत हे व्यसन एक मोबाईल एक व्यसन आहे याचा काळापुरतीच महाराजाचा मर्यादित वापर केला पाहिजे काही व्यसनात रंगले काही स्त्रियात रंगले आहे का स्त्रियात झालं ना महाराज हो स्त्रियात रंगल्याचं थोडं सांगतो मला आठवलं म्हणून विठाल स्त्रियाचा मुद्दा आठवला म्हणून सांगतो भस्मासूर नावाचा राक्षस त्याच्या हातात अमृत आलं होतं काय आलं होतं अमृत आलं होतं पण महाराज केवळ मोहिनीच्या नादानं भुलला कशाच्या मोहिनीच्या नादानं भुलला महाराज भगवान शंकरानं त्याला वर दिला होता कोणता वर होता ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते काय झालं पाहिजे भस्म झालं पाहिजे असा वर भस्मासुराला दिलेला महाराज भस्मासूर पहिले माळकरी गाठले आणि माळकरीच्या डोक्यावर हात ठेवला सदाशिव सगळे माळकरी संपवले महाराज कोण भस्मासुरानं माळकरी संपवले त्या माळकरीनं मोर्चा काढला नारदाकड नारदाला म्हणू लागले नारद हमारी मांगे म्हणा की हमारी मांगे तुम्हाला असं म्हणता येणार नाही तुम्हाला निवडणुकीत टायमाला लय म्हणता येते महाराज तेव्हा तर त्यांच्या घोषणा ऐकायसारख्याच असतात महाराज येऊन आहे का नाही त्या घोषणामध्ये महाराज काय साधारण घोषणा नाहीत नारद आपण मोर्चा नेला महाराज मोर्चात सांगितलं नारदा ते भस्मासूर आम्हाला मारायला लागला महाराज नारद मुनी म्हणाले एक करा काय करा फक्त मी सांगतो तेवढं करा नारद मुनी गेले महाराज भस्मासुराकडे नारद मुनी गेल्यानंतर भस्मासुराचा असा होता नारदाच्या डोक्यावर ठेवण्याकरता नारद मुनी म्हणाले माझ्या डोक्यावर हात ठेवून तुला फायदा नाही ठेवायचा असं तर कोणाच्या ठेव
भगवान शंकराच्या ठेव तुला पार्वती मिळेल महाराज. म्हणून भस्मासूर पार्वतीच्या भगवान शंकराच्या पाठीमागे लागला. भगवान शंकर असणारे पुढं आणि भस्मासूर त्यांच्या पाठीमागं. स्त्रियात रंगले सांगलो पाठीमागं. महाराज चांगले पळाले. चांगले पळाल्यानंतर एक आडोशाला देतात. विष्णू रूप घेतलं मोहिनीचं रूप विष्णून घेतलं. तिथं भगवान शंकराच्या त्या वाटेला जाऊ लागले. त्या वाटेला तिथे जाऊन थांबले आणि महाराज भस्मासूर तिकडून आला. मोहिनीला पाहिलं आणि मोहिनीच्या नादात भुलला महाराज. मोहिनीच्या नादात भुलल्यानंतर मोहिनीला म्हणाला, मोहिनी आय विल मॅरी यू. मी तुझ्यासोबत लग्न करू इच्छितो आहे. मोहिनी म्हणाली, काही अडचण नाही, फक्त एकच अडचण आहे, नवरदेवाला डान्स जमला पाहिजे. डान्स कोण शिकवणार? मोहिनी म्हणाली, मीच शिकवणार. महाराज मोहिनीने डान्स शिकवायला कोणाला सुरुवात केली? भस्मासुराला. असं पाहिलं तर भस्मासूर कोणालाच ऐकणारा नव्हता. पण कशामुळं? मोहिनीच्या नादामुळं. महाराज मोहिनीने डान्स सुरू केला. महाराज डान्स सुरू केल्यानंतर मोहिनी तिथे नाचायला लागली. हा भस्मासूर त्याच्या पाठीमागे नाचायला लागला. कशी नाचू लागले माहितीये का? भजन सुरू केलं, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम ऐका हरी जय जय राम हरी कृष्ण हरी ऐका. मोहिनीनं नृत्य सुरू केलं महाराज. त्याच्या पाठीमागं भस्मासूर नाचू लागला. मोहिनीनं एक हात आपला असणारा कमरेवर ठेवला. भस्मासुरानं महाराज एक हात कमरेवर ठेवला. जशी मोहिनी नाचू लागली तसा महाराज भस्मासूर नाचू लागला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. भस्मासुराने कमरेवर ठेवले महाराज. भस्मासुराने दोन्ही हात कमरेवर ठेवले. मोहिनीने एक हात आपला उचलला आणि आपल्या खांद्यावर ठेवला. खांद्यावर हात ठेवला. पाहिला भस्मासुराने महाराज एक हात खांद्यावर ठेवला. पुन्हा भजन सुरू केलं, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मोहिनीला कुठं पोहोचायचं होतं? मोहिनीला कुठं पोहोचायचं होतं? बस स्टँडवर. बस स्टँड आहे, बस स्टँडवर पोहोचायचं होतं महाराज. मोहिनीनं चालाकीनं दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवले. भस्मासुरानं दोन्ही हात खांद्यावर ठेवले. भजन सुरू झालं त्यांचं पुन्हा. आता मोहिनीला 100% कळाले की भस्मासूर आपल्या तावडीत आहे. मग आता काय करायचं? डोक्यावर हात ठेवायचा. महाराज मोहिनीने एक हात डोक्यावर ठेवला. ते भस्मासुरानं पाहिलं. भस्मासुरानं डोक्यावर हात ठेवल्या ठेवल्या भजन बंद झालं. भस्मासूर मुकला प्राणाची त्याची गाती मारी जाती. रंगल्याचा परिणाम आहे. कशाचा परिणाम? रंगल्याचा परिणाम आहे. काही जण सत्तेत रंगले. सत्ता म्हणजे काय महाराज? राजकारण असत, हे सत्ता आहे. या सत्तेत जण रंगले. या सत्तेचा महाराज गर्व माणसाने कधी करू नये. मी आज एक गोष्ट वाचली महाराज. आज सध्या राजकारणी लोक राजकारणी लोक या सत्तेत इतके गुंतून गेले, इतका त्यांना गर्व आलेला आहे, त्यांना काही सुद्धा महाराज गरज नाही. फक्त पैसा, तिजोऱ्या भरून ठेवायची लागली. महाराज आज एक पोस्ट बघितली फेसबुकला आता येता येता. एक सैनिक बर्फात झोपलेला होता राजू भाऊ. त्याच्या अंगावर 1 ते 1.5 फुटाचा बर्फाचा थर आहे आणि ते सैनिक त्या बर्फात झोपलेला आहे. महाराज ते पाहून एवढं वाईट वाटलं. फक्त एकच वाटलं की सध्याचे सत्तेचा गर्व करणारे ते राजकारणी लोक आहेत, त्यांनी जरा महाराज 5 वर्ष तरी देशाची सेवा करावी. मग आमदार आणि मग खासदार मग मंत्रीपद त्यांनी भोगावं महाराज. त्या सैनिकाकडे बघावं. बर्फाचा 1-1.5 फुटाचा थर त्याच्या चादरीवर आहे.
आणि त्याच्या आतमध्ये शनी बसलेला आहे. सत्तेचा गर्व करून आज महाराज राजकारणी लोक आपल्याला लुटत आहेत. हे सत्तेचा गर्व आहे, पण सत्ता कायमस्वरूपी टिकत नाही महाराज. दुर्योधनाकडे सत्ता होती, सत्ता टिकली का? नाही महाराज. म्हणला पांडवाला सुईच्या टोकावर बसवली की जमीन सुद्धा देणार नाही. कोण म्हणले होते? दुर्योधन. शेवटी काय झालं महाराज? रक्ताच्या थारोळ्यात पडावं लागलं. सत्तेचा गर्व माणसाला जास्त दिवस टिकत नाही. हे सत्तेत रंगले. काही जण संपत्तीत रंगले महाराज. संपत्तीत रंगणं फार कठीण आहे. हे पैशाच्या संपत्तीत काय जण माझ्याकडे इतका पैसा आहे, इतकं आहे, तितकं आहे. किती पैसा असू द्या. रावणाकडे कमी पैसा होता का? हो सुद्धा रावणाकडे पैसा 5 लाख घरे पाषाणाची देते, सप्तकोटी देते, विटेबंदी. विटेबंदी पुढं काय सांगितलेलं आहे? 7 लाख घरे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी. इतकी संपत्ती महाराज. मला वाटते की रावणाची इतकी संपत्ती होती बाबूराव मामा. आज आपल्या या भारतात नाही जगातला श्रीमंत माणूस एका साईडला उभा करा. हो, आणि तेवढं रावणाच्या घरचं लाईट बिल होतं. इतका श्रीमंत माणूस, तेवढं रावणाच्या घरचं लाईट बिल होतं महाराज. एकदा जर सोन्याचं ताट जेवायला घेतलं तर ते पुन्हा वापरत नव्हता. इतका श्रीमंत. पण शेवटच्या टायमाला काय परिस्थिती? काही प्रकार झाले आपले. पहिला विषयात रंगला, त्याचा परिणाम यमानं बदाडलं. यम मारेची थोडी ती. संसारात रंगला, सोबत कोणी येणार नाही. व्यसनात रंगला, सगळ्या बाजूने हानी आहे. स्त्रियात रंगला, ती बायको सुद्धा सोबत येणारी नाही. सत्तेत रंगला, ती सत्ता संपदा जागच्या जागी राहणार आहे. संपत्तीत रंगला, फुटकी कवडी सोबत नेता आली नाही. महाराजांना सगळे लोक पाहिजेत. एक जण महाराजाकडे उठून गेला, महाराज सगळे रंगात रंगलेले लोक पाहिजे हो, पण याच्यात फायदा झाला नाही. सांगा ना, असा एखादा कोणत्या रंगात रंगू की जेणेकरून महाराज आमच्या आयुष्याचं कल्याण होईल. महाराज बाबा रंगायचंच आहे ना. रंग रंग
श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा रंगी रंगे रे श्रीरंगे. महाराज त्या पतंगासारखं विषयामध्ये भुलून जाऊ नका. पतंग म्हणजे काय ते पण आपण त्या मकर संक्रांतीला उडवतो ते पतंग आहे का? ते पतंग नाही. तर पतंग म्हणजे लाईटाच्या भोवती किडा आहे महाराज. ते किडा काय करते, लाईटावर झडप माराय पाहते. त्याला वाटते काहीतरी खायचंच आहे. किड्यानं झडप मारल्या मारल्या मरून जाते नाही का? ज्ञानोबा म्हणतात पतंगा दीप्ती अलिंगण ते तर त्यास अचूक मरून जाते महाराज. पतंगासारखं बोलून जाऊ नका. काय करा, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. एक जण उठलं, महाराज आमचं काय वय आहे का म्हणलं श्रीरंगाच्या रंगाचं आता बसून? आमचं काय वय आहे का? आम्ही आता कुठे 20-22 वर्षाचे झालो. पहिलेच वातावरण डिम आहे आज. त्याच्यात तुम्ही डिम करू नका. महाराज आमचं आताच वय आहे का रंगायचं? आमचं आयुष्य पडलंय. पण महाराज म्हणजे बाबा ज्या रंगाने तुम्ही रंगणार ते शरीर राहणार नाही अभंगात. शरीर दयाचे देवने, शरीर दयाचे देवने, शरीर दयाचे देवने, शरीर दयाचे देवने. करते जाणार आहे. म्हणून काय करा तुम्ही आता गडबड करा आणि काय करा, रंगाच्या रंगामध्ये रंगा. कारण का त्या शरीराने रंगणारा ते शरीर कधी जाईल याची गॅरंटी माणसाला नाही महाराज. कारण का शरीर ही उसनी आणलेली एक वस्तू आहे. काय उसनी आणलेली वस्तू आहे. देह तव पाचाचा आणीला उसना शेखी त्याचा त्याला देणे लागे. 5 जण कोणी उसना आणलेलं आहे आणि त्याचं त्याला आपल्याला हे वापस करावं लागते महाराज. कारण का कर्ज घेतलं आपण तर कर्ज वापस करावं लागते का नाही महाराज? कर्ज वापस करावं लागते का नाही? बँकेतून जर कर्ज घेतलं तर ते वापस करावं लागते महाराज. माऊली दादा ते टायमाला परतफेड आपण त्याची करावं लागते नाही का? हो. समजा एखाद्या बँकेचं कर्ज उचललं महाराज, कर्ज टायमावर नका भरू. बँक काय करते, आपल्या घराकडं काय करते, नोटीस पाठवते घराकड. अमुक अमुक या टायमामध्ये तुम्ही हे कर्ज भरा. महाराज त्यानं आपल्याला हे कर्ज दिलंय. शरीर म्हणजे काय केलं, कर्ज दिलं. आणि ते बी आपल्याला नोटीस पाठवते महाराज वरून. पहिली नोटीस पाठवते, माणसाच्या कानामागचे केस पांढरे करते. काय करते, केस पांढरे करते. केस पांढरे झाले की समजायचं आपल्याला पहिली नोटीस आलेली आहे. हो. पण लोक लय हुशार महाराज. काय करायचे लोक, पांढऱ्याचं काळ करायले महाराज. देवाला वाटला ताई पहिली नोटीस काढली. पहिल्या नोटीसला मानच गेला नाही. दुसरी नोटीस पाठवू म्हणला. आता दुसरी नोटीस कोणती पाठवली महाराज? दात पडायला सुरुवात केली. काय करायला सुरुवात केली, दात पडायला सुरुवात केली महाराज. लोक त्याच्या पुढची चॅप्टर, ज्याच्याकडे जसा पैसा तसं त्याने बसून आणले महाराज. ज्याच्याकडे जास्त पैसा त्यानं सोन्याची, जरा कमी असेल तर चांदीची, ज्याला नाहीच भेटले त्याने ते भेटेल काय देते देवस्थळ घालायचं पुन्हा काढून ठेवायचं ते आणले महाराज.
आणि नोटीसला काही घाबरणत महाराज. हो नोटीस पाठवते पण हे वापस त्याला आपल्याला करावं लागते. जर हे नोटीस ऐकत नसतील तर महाराज मग डायरेक्ट यम येते. मग काय करते यम? डायरेक्ट झाड टाकते महाराज आणि मग त्याला उचलून नेते. कधी नेईल हे सांगता येत नाही महाराज. काळा क्षणभंगुर एक जाय करता, क्षणभंगुर एक जाय करता, व्यासगिरी सदा नाही हाती, व्यासगिरी सदा नाही हाती. क्षणभंगुर एक जाय करता, क्षणभंगुर एक जाय करता, व्यासगिरी सदा नाही हाती, व्यासगिरी सदा नाही हातात घेतलेला घास तोंडात जाईल का नाही याची शाश्वती माणसाला नाही महाराज. तुम्ही तर म्हणाले की आम्ही आता आमचं वय 20-22 वर्षे देवाचा परमार्थ करू ना मग देव मग टाइम आहे ना म्हातारपणी. तसं नाही, ते कधी जाईल याची गॅरंटी नाही. महाराजांना प्रमाण दिलं क्षणभंगुर हे न जाय कळता ग्रास गेली सत्ता. हातात घेतलेला घास तोंडात जाईल का नाही याची गॅरंटी नाही. हो महाराज एक मागे मला बसमध्ये एक आमची शेजारी प्रवास करत असताना ताईची ओळख झाली. त्यांनी सांगितलं म्हणजे महाराज माझ्या पप्पाचं निधन झालं पण बघा ना म्हणे जेवायला बसल्यानंतर घास मोडून घेतला फक्त घास तोंडात घालायचा राहिला. तितक्या अटॅकाला घास हातात तसाच राहिला. मला महाराजांचं प्रमाण खरं झालं म्हटलं. क्षणभंगुर येणं जाय कळता ग्रास गिळी सत्ता नाही हाती. महाराज म्हणतात क्या जीवन की पकडी आस, हातों में लिया नहीं तेरा घास. कधी जाईल याची गॅरंटी नाही. कारण हे उसने आणलेली वस्तू आहे. हे शरीर म्हणजे एक किरायाचं घर आहे महाराज. काय हो कशाचं घर आहे? हो जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. त्यानं आवाज दिला महाराज मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. जसं आहे तसं सगळं सोडून आपल्याला जावं लागते महाराज. तिथं आपलं काही मग चालत नाही. ते यम आपलं ऐकत सुद्धा नाही महाराज. मग यम ऐकते आपलं कोणाचं ऐकत नाही. हो तुम्ही म्हणसाल आमचा चुलता ग्रामपंचायतचा माझी सदस्य आहे त्याचं ऐकते का ते? त्याचं नाही महाराज. सोडविना राजा देशीचा चौधरी. जे देशी नाही बरं तुम्ही म्हणसाल या देशीचा चौधरी, या देशीचा नाही. देशाचा पंतप्रधान सोडू शकत नाही आपल्याला त्याच्या तावडीतून. इतकी त्याची महाराज जबर पकड आहे. हो आणि ते कधी नेईल याची गॅरंटी नाही. ते नेत असताना महाराज हा कीर्तनकार आहे, हा याला राहू द्या, हा पिते याला जाऊ द्या असं काही पाहत नाही बरं. मृत्यू न विचारे गुणदोष न पाहे देश विदेश. जसं आहे तशा परिस्थितीत आपल्याला उचलून नेते महाराज. आणि त्याच्याकडे त्याचा एक स्वभाव चांगला आहे दादा. त्याचा एक स्वभाव चांगला आहे मृत्यूचा. त्याच्याकडे भ्रष्टाचार नाही, काय नाही. त्याच्याकडे जर भ्रष्टाचार असता तर श्रीमंत माणसं मेलीच नसते. फक्त तुमच्या आमच्या गरीबाचा नंबर लागला असता त्याच्या. श्रीमंतानं लगेच हे घ्या 50,000चं बंडल. आज येत नाही मी आज येत नाही. ते मला 50 वर भागत नाही. 1 लाख दे, हे 1 लाख घे. पण आहे का त्याच्याकडे? त्याच्याकडे नाही महाराज. 1 लाख नाही तू 100 कोटी ना 1000 कोटी दे आणि मन फक्त 1 सेकंद वाढून दे. आरचा फट ही संपत्ती बाजूला. त्याच्याकडे काहीच चालत नाही. 1 सेकंद वाढून देणार नाही महाराज. त्याच्याकडे वशिला चालत नाही. सगळ्यात 1 नंबरचं खातं म्हणजे आता मृत्यूचं खातं आहे. तिथं भ्रष्टाचार नाही. टेबलाच्या वरून नाही, टेबलाच्या खालून नाही. आला आणि आवाज दिला की माणसाला निघावं लागते. जागा खाली करावं लागते. चतुरपणा पण जमत नाही महाराज. काय म्हणजे मिले चॅप्टर रे महाराज. एका जण सांगतो ना यम न्यायला आले. काय न्यायला आले? यम न्यायला आले. हे चॅप्टर होतं महाराज. यम न्यायला आले. म्हणला यम आले त्यांनी पाहिलं. म्हणला बाबू यम न्यायला आले. म्हणला हा चतुर माणूस गावातला. म्हणला वा वा यम आहात का तुम्ही? म्हणला हो यम आहे. तुमचा नंबर आहे म्हणला आज. म्हणला काय अडचण नाही. तर म्हणला तुम्ही इतक्या दुरून आले. म्हणला कुठून? यमपुरीहून आले. म्हणला काहीतरी गरीबाच्या घरी चहा पाणी.
ते म्हणे आमच्या मालकानं असं सांगितलंय कोणाच्या घरी चहा पाणी पियाचं नाही आणि कलियुगात तर अजिबात नाही. त्या कलियुगात कुणाच्या घरी चहा पाणी पियाचा नाही. ते म्हणला अजिबात चहा अहो काहीतरी घ्या म्हणला आहे का नाही, दूध घ्या म्हणला थोडं. अंकुश महाराज दूध घ्या थोडं. ते म्हणला काय अडचण नाही घेतो दूध पण लवकर म्हणा म्हणला 5 मिनिटात आम्हाला गडबड आहे. ते म्हणला 2 मिनिटात. किचन रूम मध्ये गेलो महाराज याने त्याच्यात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. काय केल्या? गुंगीच्या गोळ्या टाकल्या महाराज आणि यमाला दूध आणून दिले. यमानं दूध पिल्या पिल्या यम घरगुर झोपला. यानं यादी काढली. पहिलंच नाव अंकुशराव. पहिलंच नाव पाहिलं म्हणलं अरे बापरे पहिला नंबर तर आपलाच आहे. यानं पहिल्या नावावर खोड केली शेवट नाव टाकलं महाराज एकदम अंकुशराव एकदम शेवटला. यम 15-20 मिनिटांना उठला महाराज म्हणला वा 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 तुका म्हणे तुमच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. काय उपकार झाले म्हणला तुमचे. या मृत्यू लोकात आल्यानंतर पहिल्यांदाच अशी गाठ झोप लागली म्हणला बाबा काय उपकार आहे तुमचे. तुमचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. हो फक्त एकच करू शकतो म्हणला मी आता तुम्हाला पहिल्या नंबरला होते तुम्ही मी ते तुम्हाला न्यायला करता आलो होतो पण मी आता 1 नंबरहून सुरुवात न करता आता मी शेवटून सुरुवात करतो. आता मी काय करतो म्हणला मी शेवटून सुरुवात करतो म्हणला. महाराज त्याच्याकडे काही सुद्धा चतुरपणा चालत नाही. ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत आपल्याला जावं लागते. त्याचा अभिलाष माणसाला धरता येत नाही. कशाचा? या शरीराचा अभिलाष धरून चालता येणार नाही. महाराज तसं पाहिलं तर कोण्याच गोष्टीचा अभिलाष चांगला नाही. आशा चांगली आहे का? कशाची आशा करा महाराज आशा चांगली नाही. अहो एक दृष्टांत देऊन सांगतो नाही का ऐका बरं. विठ्ठल आशा चांगली नाही महाराज. या आशेनं बऱ्याच जणांना गुंतवलेलं आहे. देवाला सुद्धा गुंतवलं महाराज. आशा उपजली अनंतासी. हो आशेने दिन केले देवाशी कथा कायसी इतराची. देवाला जर दिन केला असेल इतकी बेकार आशा आहे. आशा सांगतो ऐका महिला मंडळ. एका सावत्र आईनं काय केलं माहितीये का? सावत्र मुलाचे तुकडे केले. काय केले? तुकडे केले. मारलं बॅग मध्ये भरलं. मी सांगतो आशा किती बेकार आहे का? सावत्र मुलाला मारलं बॅग मध्ये तुकडे करून भरले आणि बॅग चांगली सजवली महाराज. अंगावर दागदागिने घातले. रेल्वे स्टेशनवर पोहोचली बॅग फेकून देण्याकरता. रेल्वे स्टेशनवर पोहोचली. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या चोरानं पाहिली 3-4 चोर. म्हणला बाईच्या अंगावर एवढं सोनं आहे तर बॅग मध्ये किती असेल. बॅग मध्ये आशा किती बेकार आहे पहा. बॅग मध्ये किती असेल. महाराज डिकले आणि 3 जण भांडण करायला. चोर हाणामाऱ्या सुरू केल्या तिघांना. ती म्हणते मई आहे ते म्हणते मई आहे ते म्हणते मई बॅग आहे. डोके फोडाफोडी झाली महाराज. पोलीसवाले आले. काय झालं? काय नाही साहेब ती बॅग आमची आहे. कोण म्हणाले? एक म्हणाले बॅग आमची आहे. ते दुसरा म्हणला नाही नाही बॅग माझी आहे साहेब. तिसरा म्हणला नाही बॅग माझी आहे. साहेब म्हणले भांडण मिटवतो फक्त एवढंच सांगा बॅग मध्ये काय. एक म्हणला ही बॅग मी नाही भरली म्हणला माझ्या बायकोनं भरली म्हणला. बायकोला माहिती आहे पण बॅग माझीच आहे. दुसरा म्हणला याच्यात माझे कागदपत्र आहेत. तिसरा म्हणला याच्यात माझं सोनं आहे. 3 जण म्हणले महाराज असं. साहेब म्हणले काही अडचण नाही मी आता बॅग उघडून पाहतो ज्याचं जे असेल तिथे घेऊन जा. हो महाराज त्यानं साहेबांना बॅग उघडली. त्याच्यात काय होतं? मारून टाकलेल्या लेकराचे तुकडे होते. तिघाला धरलं महाराज. तिघा आता येरवड्याला आहेत. गोइंग टू येरवडा. हो आशा किती बेकार आहे. होतं का आपलं ते? नाही पण अभिलाष केला. कशाचा? त्याच्या बॅगीचा अभिलाष केला. पैशाचा अभिलाष केला. अभिलाष कोण केला महाराज? आपलाच मुलगा गादीवर बसावा असा अभिलाष कोण केला होता? काही न अजून पण बाया नाव ठेवत नाहीत. काहीच ऐकलं का? काही नाव कोणाचं आहे का? नाही महाराज. भावाची पण जमीन आपली आहे असा अभिलाष कोण केला होता? दुर्योधनानं. आता पान टपरीला पण नाव नाही. दुर्योधन पान टपरी आहे का कुठं? पान टपरीवर नाव ठेवायला शिल्लक नाही. कशाचा परिणाम? अभिलाष. इंद्रानं अभिलाष धरला होता. इंद्रानं अहिल्या मातेचा
आणि परिणाम हो इंद्रा पडली बघ चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा म्हणून अभिलाष कोण्या गोष्टीचा कामी नाही. महाराज म्हणतात धरसे अभिलाष जणे शेवटचे आपले काय 15-20 मिनिटं शिल्लक आहेत पण त्याच्या अगोदर तिथं सर्वांनी महाराज प्रेमाने भजन करायचं. वरात करा सगळेजण केले का वा वा. एवढ्या बाबतीत रामेश्वरची मंडळी छान आहेत. महाराज करा भजन. शोभार कुमार हरी जय विठोबार कुमार हरी जय विठोबार कुमार हरी जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार बाया नुसत्या टाळ्या वाजू लागल्या म्हणलं का. आता म्हणायला पुन्हा हा फक्त तुम्ही म्हणा जय विठोबार कुमाई मोठ्या म्हणा की जेवढ्या का नाही हा काढा आवाज महिला मंडळ जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई. वा वा वा. आता तुम्ही येता हा जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई. वा 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 वा. पाडा काढता का मोठा हा काढता हा जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई. वा 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 वा. पाच कुमार येता पाहू हा जय विठोबार कुमाई. एकची राम म्हणजे मुंग्याची मुंगळे आहेत महाराज याच्यासारखं नाही तर म्हणताय का. वा महिला मंडळीचे द्यावेचे उपकार आहेत महाराज. गोड भजन केलं आहे का महिला मंडळीनं. महाराज म्हणतात धरसी अभिलाष जणे शरीर जाणार आहे याचा अभिलाष तुम्ही धरू नका. एक जण म्हणला महाराज शरीराचा अभिलाष नाही पण आमच्या परिवाराचा नोये तुझा परिवार नोये तुझा परिवार त्याच्याची आठवण झाली टंग वा सगळीच चाललं पाहिजे नाही काय सगळ्याच गोष्टी जपून ठेवल्या पाहिजेत. महाराज म्हणतात हे तुझा हा परिवार बाबा जो परिवार तू आपला म्हणतोय त्याचा अभिलाष धरू नको. ते आपला नाही. तुला आपल्याला वाटते महाराज आपला परिवार आहे वाटते का नाही महिला मंडळ. हो महिला मंडळ परिवार आहे आपला वाटते आपल्याला पण ते आपला आहे का नाही महाराज. ते कुठपर्यंत आपला आहे माहितीये का. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे मदनराव जोपर्यंत दुकान व्यवस्थित चालू आहे जो चाले मोठा धंदा जो बहीण म्हणे दादा 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 बहीण कुठपर्यंत म्हणते माहितीये का. जोपर्यंत धंदा बरा चालू आहे तोपर्यंत बहीण दादा म्हणते. एखाद्या दिवाळीला बहिणीला आणू नका मग पहा ती बहीण महाराज तिला विचारते होय गेली नाही का माहेरा गेली नाही माहेरा दिवाळीला मेला मा भाऊ
ह्याच म्हणते दा काय झाला माझा भाऊ गेला एका साडीला भाऊ मारतेत महाराज. हे मी म्हणत नाही तुकाराम महाराज म्हणतात जवळ चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा 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 दादा. बहीण म्हणते पैसा आहे तोपर्यंत एकदा पैसा संपला किती ओळखत नाही महाराज आपल्याला. बायको कुठपर्यंत आपली आहे बायको कुठपर्यंत आहे होती राहिली कोणी सदा शृंगारित भूषणे कांता लववी बहुमाने. बायकोला चांगली दागिने आणून द्या तोपर्यंत बायको. महाराजांचं प्रमाण आहे सदा शृंगारित भूषणे कांता लववी बहुमाने. कांता आपल्याला मान कधी देते बायको कधी मान देते धनवंत पुरुषाशी. नाथ महाराज म्हणतात खरी कैशी स्त्री लवथो करी कैशी गुटखा दे गुटका देखून श्वान कैशी पुच्छ हली. नाथ महाराजांनी उदाहरण दिलं एखादा कुटका जर कुत्र्यासमोर कुटका दाखवला कुत्र कसे गोंडा बोलते कुत्रे कसे गोंडा बोलते तसा महाराज काय करतात धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी. महाराज जवळचा जर पैसा संपला बायको सुद्धा मान देत नाही महाराज. देईल का बायको मान नाही महाराज. एकदा का आपल्या ही ताकद संपली रजभाऊ ही शरीराची ताकद संपली पैशाची ताकद संपली आणि एकदा का वृद्ध पण आपल्या जवळ आलं जवळचे लोक पण आपल्याला मान देत नाहीत महाराज. बाईल मने करता तरी बरे तुझे किया रे नासिरे घरे कोणी बाईल कुठपर्यंत आहे जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत आहे. मग एकदा का ताकद संपली नाही का रे नाटक प्रमाण आहे अरे वासुदेवात काहीतरी अवघे करती हाडहाड. हा अगोदरचं काय अगोदरचं काय मला हा मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अवघे करते हाड. वा वा वारकरी म्हणते त्याला टाळ्या वाजवा बरं एकदा. आहे का नाही श्वाना परी गती झाली. मग त्या टायमाला महाराज सगळे आपल्याला हडहाड करते कशामुळे ताकद संपल्यामुळं. हो मग का ते तुकाराम महाराज सांगितलं म्हातारपणी माणसाची कशी अवस्था होते बाजावर टाकलेला असते. म्हातारपणी थेटे खोकला पडसा हात कपाळा लावणी बसे अशी परिस्थिती झाली असते महाराज. हो पुढं काय सांगितलंय कोबऱ्याची वाटी झाले जैसे मोख गळत असे नाक श्लेष्मपुरी. मग तशा परिस्थितीत महाराज हो शेजारी म्हणते शेजारी म्हणाल याच्यात नवल नाही. शेजारी म्हणते कव्हा मरते की म्हातार शेजारी म्हणे मरे ना का मेला आणि येला कंटाळा येणे आम्हा बायको म्हणते नाशिले घर थुंकोनिया. महाराज जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपल्या शोभतील आहेत जोपर्यंत आपला पैसा संपला हे सगळे सोडून जाणार आहेत. हो म्हणून पैसा माणसानं सांभाळलाही पाहिजे. माझं असंही म्हणणं नाही की माणसानं पैसा पण कमवू नये. आपल्या कामापुरता काय केला पाहिजे पैसा सांभाळला पाहिजे. कारण काय हे आपल्याला सांभाळणार नाही हे नंतर सांभाळणार नाहीत. नोहे महाराज म्हणतात नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत महाराज एक श्रीमंत पाटील वारला गावात. श्रीमंत पाटील वारला महाराज पण त्याच्या कानात बाळी तशीच राहिली. काय राहिली बिग बाळी कानात राहिली जवळपास 5 ग्रामची असेल. आताच्या हिशोबाने केवढ्याची व्हाली ती 75ची. वा वा 75,000ची ती बिग बाळी कानात राहिली. पण महाराज पाटलीनं पाहिलं कानात बाळी तशीच राहिली. पाटील तर गेले 75,000चं नुकसान करून चालले.
आणि बाळी तशी जाऊ द्यायची नाही. महाराज बाई लय चॅप्टर होती. बाई रामेश्वरची होती. म्हणजे तुमच्या शिवमंतीला आमच्यावर आणलं का? मी दुसरं काय सांगू आता? दुसऱ्या गावी सांगू का? बर, दुसरं गाव कोणतं इथं? डिग्रज का? ती झालीत का? अच्छा, डिग्रजची. बरं जाऊ द्या बापा, इतकी नका. बाई हातमालीची होती. बाई काय होती? हातमालीची होती. महाराज ती प्रेत आंघोळीला बाहेर काढलं. प्रेत आंघोळीला बाहेर काढलं महाराज. पण बाईने काय केला विचार? बाई तशी जाऊ द्यायची नाही. महाराज बाई हुशार असल्या कारणानं तिनं रडायला सुरुवात केली. मामा तिनं काय केली? रडायला सुरुवात केली. ती म्हणू लागली त्या स्वरात. त्याचा ती स्वर वेगळाच आहे महाराज रडण्याचा. नाही मी काढून बाबा येते का मी काढायला स्वर द्यायला नाही का? मग महाराज त्या बाईने रडायला सुरुवात केली. प्रेत आंघोळीला नाहायला काढलं बाहेर आणि बाई महाराज पाटलाचे पाय धरून रडायला सुरुवात केली. बाईने महाराज पाटलाचे पाय पकडले. तुमच्या पायात बूट कसा शोभायचा. महाराज शोध लावला बाईनं. हो, सगळेजण त्या पायाकडे पाहिले. महाराज पायाकडे पाहिले. पुढं महाराज म्हणली बाई तेरी क्वाटच्या धोतराशिवाय धोतर नेसलं नाही. सगळे महाराज धोतराकडे पाहिले. सगळे धोतराकडे पाहिले. चांदीच्या करबोट्याशिवाय करबोटा घातला नाही. सगळे कंबरकडे पाहिले. तिला कुठं जायचं होतं? बस स्टँडवर. बस स्टँडवर जायचं तिला. महाराज तिने पुढे केलं. अंगात बंडी कशी शोभायची. बंडी पर्यंत आली. हो, गळ्यात तुळशीची माळ शोभायची होती की नाही काय महाराज म्हणून लागली. हो, मग महाराज आली. गळ्यात साखळी कशी शोभायची. शेवट महाराज बस स्टँडवर आली आणि मोठ्यानं म्हणली अजूनही तुमच्या काना भूषणी हे घेते पाळोनिया भूषणी घेते पाळोनिया भूषणी घेते पाळोनिया भूषणी यमती हाती बांधोनिया देती हो यमती हाती बांधोनिया देती हो बांधनिया देती माते हाते बांधनिया देती माते हाते हो यमती भूषणे घेती काळोनिया भूषणे घेते काळोनिया भूषणे घेते काळोनिया यमती हाती बांधोनिया देती हो यमती हाती बांधोनिया देती हो यमती हाती बांधोनिया देती हो यमती हाती बांधोनिया देती हो, बाईनं बस स्टँडवर आणून सोडल्या. बाकीचे लोक म्हणले हो पाटलाच्या कानात बाळी तशीच राहिलेली आहे. घ्या तेवढी बाळी काढून. महाराज म्हणतात भूषण हे घेती काढून या. कुठपर्यंत आहे ती? पैसा आहे तोपर्यंत. महाराज मग त्या टायमाला अंतकाळी कोणीच नाही. अंतकाळेचा सोयरा अंतकाळेचा सोयरा अंतकाळेचा सोयरा अंतकाळेचा सोयरा
टायमाला मग आमचं काय? महाराज म्हणजे बाबा अंतकाळाच्या टायमाला परिवार नाही, मग कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. महाराज मग शेवटच्या टायमाला मदत करणार कोण आहे? अंतकाळाला आमच्या सोडवणार कोण आहे? तर तो भगवान परमात्मा आहे. महाराज एका साधू महाराजांना सांगितलं होतं एका शाहूकाराला, बाबा अंतकाळाच्या टायमाला तुमचं कोणी येणार नाही, परिवार येणार नाही, कोणी येणार नाही. पण ते महाराज श्रीमंत शाहूकार होता, म्हणला महाराज अजिबात नाही, म्हणला तुमचं म्हणणं साफ चुकीचं आहे. आमच्या घरी 50 एकर जमीन आहे, म्हणला अर्ध्या एकरात वाडा आहे, हो बायको मनासारखी आहेत, लेकर बाळ आहेत, तुम्ही म्हणता की आमचा परिवार कामाला येत नाही अंतकाळात, हे चुकीचं आहे. म्हणला महाराज म्हणले बाबा हे चुकीचं आहे, तुमचं ते चुकीचं आहे, परिवार कामाला येत नाही, तो देवच कामाला येतो. तो म्हणला महाराज अजिबात नाही, तसं असेल तर मला पटवून द्या. म्हणला परिवार कामाला येत नाही ते मला पटवून द्या. साधू म्हणले काय अडचण नाही, तुला समाधी लावायला शिकवतो. काय लावायला शिकवतो? समाधी लावायला शिकवतो. साधून समाधी लावायला शिकवली. कोणाला? बोला बोला, कोणाला? कीर्तन करायला बोला की मग. शाहूकाराला. शाहूकाराला समाधी लावायला शिकवली. शाहूकाराला सांगितलं बघा घरी जाऊन समाधी लावायची. समाधीचा प्रकार कसा आहे? सगळं शरीर बंद राहणार, फक्त कान चालू राहणार. फक्त कशासाठी बघायचंय? परिवार आपला आहे का नाही, आणि आपल्या अंतकाळात कामी येत पडतो का नाही हे पाहण्याकरता समाधी शिकवली. हा घरी गेला, यानं पलंगावर बसल्या बसल्या काय लावली? समाधी लावली. महाराज यानं सांगितलं बायकोला समाधी लावायच्या अगोदर वळवटाचा भात करा, मला ते भात खायचा आहे. आणि बसल्या बसल्या पलंगावर समाधी लावली. महाराज तिकडून बायकोनं भातही झाला, बायकोनं आवाज दिला, हो उठा की. यानं समाधी लावली, उठणच. बायको तिकडून आली, अंगाला हात लावला, अंग थंडगार पडलेलं. काय झालं? अंग थंडगार पडलं. महाराज तिनं नाकाला हात लावला, श्वास पण येईन झाला. मग तर तिला 100% खात्री पडली की पिंट्याचे पप्पा काय झाले? तुम्ही पाठवायच्यात मागा गेले नाहीत, ते समाधी लावली त्यानं. पिंट्या, तिला वाटलं पिंट्याचे पप्पा गेले महाराज. मग तिनं काय केलं? ती म्हणे आता याची पाहुणे तर बरेच दूर दूर आहेत, आतापासून रडणं काय आपल्याच्यानं होणार नाही. तिने वळवटाचा भात केलेला खाल्ला महाराज. हो वळवटाचा भात खाऊन घेतला. म्हणे याचे पाहुणे मुंबईला आहेत, एक नागपूरला आहे, यायला लय उशीर होते. मग वळवटाचा भात खाल्ल्यावर सगळ्या पाहुण्या रावण्याला फोन केले महाराज. मग बहीण आली, भाऊ आले, नातेवाईक सगळे गोळा झाले. महाराज यानं समाधी लावलेली, हे सगळं ऐकू लागलं. हे मिळत का? फक्त महाराजांना सांगितलं होतं परिवार आपला आहे का नाही पाहायचं, फक्त म्हणून समाधी लावली. महाराज सगळे नातेवाईक आले. महाराज रडापडी सुरू झाली. त्याची आई आली. त्याची आई म्हणू लागली, देवा पिकलं पान ठेवलं, हिरवच घेऊन गेला. म्हातारी काय म्हणाली? देवा पिकलं पान ठेवलं आणि कोणतं घेऊन गेला? हिरवच. लय रडते मामाय बाया, लय लिहून ठेवावं लागते ती. म्हणून हिरवच घेऊन गेला. म्हातारी तसंच म्हणायला राजभाऊ. म्हातारा म्हणाल, देवा पिकलं पान ठेवलं. म्हणा पिकलं पान ठेवलं, म्हणा की पिकलं पान ठेवलं. आता म्हणते पाहता, हा पिकलं पान ठेवलं. पुढं काय? हिरवच दिलं. हा पिकलं पान ठेवलं, हिरवच घेऊन गेला महाराज. आई म्हणाली, बापही तसाच म्हणायला. महाराज त्याची बहिणीची जात खिळी बसली. बहिणीला बोलताच येईन काही. मग त्याची बायको महाराज, त्याची बायको म्हणाली, देवा बाप म्हणजे पोराचा आधार असतो. आता लेकरानं कोणाकडे पाहायचं? बापच गेला, लेकरानं कोणाकडे पाहायचं? आता त्याची बायको रडू लागली. सगळे रडू लागले. महाराज तितक्यात महाराज आले. महाराजांना पाहिजे मिळतं का? नाही, फक्त समाधी लावायला शिकवली. महाराज सगळे रडू लागले. महाराज जवळ गेले की महाराज सगळेजण महाराजाच्या जवळ आले. नाही महाराज अमुक अमुक झालं, फार वाईट झालं. महाराज म्हणले, एक करा, मी याला जिवंत करून देतो.
काय करून देतो? जिवंत करून देतो. फक्त एक कब्बर दूध आणा. काय करा? कब्बर दूध आणा. माझ्याकडे एक औषध आहे, ते औषध या कब्बर दुधात टाकलं आणि ते दूध पिलं की माणूस जिवंत होतो. हा कोण मेलेला? महाराज दूध आणलं, त्याच्यातलं औषध त्या कपात टाकलं आणि महाराज ते कप समोर केला आणि महाराजांनी सांगितलं, बघा याच्यात मी औषध टाकलेलं आहे आणि आता हे कप ज्यानं पिला ते मरणार आणि हे मेलेलं उठणार. आता ठरवा दूध कोण पिणार. कोणाला द्यावा पहिला ग्लास? हा आपण हे कोणाला द्यावा आता? हे लय रड लागलं कोण? म्हातारी काय म्हणू लागली? म्हातारी काय म्हणू लागली? देवा पिकलं पान हिरवस घेऊन गेला. आता महाराज म्हणले, आजीबाई ऐका ना, पिकलं पान गळून जाईल, हिरवं पान झाडाला लागल, घ्या दूध. म्हातारी म्हणली, बाप्पा ते तर मेलं ना, निघली कन कन. म्हातारी कन कन निघली राजभाऊ, कन कन बाहेर आली. अहो तुमची आमची म्हातारी निघून जाईल याच्यात नवल नाही. भगवान श्रीकृष्णाची जेव्हा कळालं, यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला ना, महाराज धावत त्या पाण्यापर्यंत आली. काळं घोर पाणी पाहिलं आणि मागे सरे माय पावला पावली मागे सरून आली. महाराज तुमची आमची म्हातारी निघून जाईल याच्यात काय नाही, गेली म्हातारी निघून. मग दुसरा ग्लास कोणाकडे द्यायचा आता? कोणाकड? म्हाताऱ्याकड. माय गेली निघून, म्हातारी पोहोचली घरी. आता कोणाकडे द्यायचा? म्हाताऱ्याकड. म्हाताऱ्याकडे दुधाचा ग्लास समोर केला. घ्या बापू. बापू काय म्हणू लागला? बापू काय म्हणू लागला? पिकलं पान ठेवलं आणि हिरवं घेऊन. महाराज म्हणले, पिकलं पान गळून जाईल आणि हिरवं पान झाडाला लागल. बापू घ्या दूध. म्हातारा म्हणलं, मी घेतलं असतं पण म्हातारीने डोळ्याचं ऑपरेशन केलं. म्हातारीने डोळ्याचं ऑपरेशन केल्या कारणानं मी दूध घेऊ शकत नाही. म्हातारा निघलं. बहीण बस स्टँडवर घरी. बहीण म्हणजे माझ्या पोराच्या शाळा बुडाल्या. आता बहिणीची दाखिली बसली होती, ती बहीण बस स्टँडवर पोहोचली, थांबली नाही महाराज. मग आता शेवट कोणाकडे द्यायचं? कोणाकडे? नाही मग महाराज घेतील अजून त्याच्या घरचे राहिलेच ना. आता कोणाकडे द्यायचं? बायकोकड, मालकीनीकड. मालकीन काय म्हणू लागली? आजीबाईला मालकीन काय म्हणू लागली? बाप म्हणजे पोराचा आधार असतो. या लेकरांना आता कोणाकडे पाहावं? महाराज म्हणले, घ्या तुम्ही दूध, आधार जिवंत होईल, तुम्ही निराधार होसाल. आता घ्या तुम्ही. महाराज तिनं ग्लासाकडे पाहिलं आणि त्या मालकाकडे पाहिलं. दोनदा तीनदा ग्लासाकडे पाहिलं आणि मालकाकडे पाहिलं आणि शेवट म्हणाली, महाराज पिंट्याचे तर पप्पा गेले ना, ते तर गेलेच, मग दुसरा करता येईल. महाराज ठेवला ग्लास आणि ती पण निघाली. सगळी निघून गेल्यानंतर महाराज कोणी दूध घेईल? मग माझ्यासारखा महाराज म्हणजे कोणीच घेत नाही का? आता मी घेतो. महाराज सगळे आले, गेलेले पुन्हा आले म्हणजे, महाराज तुम्ही घ्या दूध, आम्ही तुमचं रामेश्वर मध्ये मंदिर बांधू. जसा इथं सप्ताह करायला पुन्हा तुमच्या नावाने एक सप्ताह करू, पण तुम्ही दूध घ्या. म्हणजे त्या दुधात काय होतं का? महाराज साधून दूध घेतलं, जवळ दूध घेतलं, त्याच्यात टाकलेलं हलवलं, त्यात काहीच नव्हतं महाराज, साखर होती. घेतलं दूध आणि पिलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि डोक्यावर हात ठेवून सांगितलं, लावून या हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी बाबा, हा तुझा परिवार नाही. मग शेवट कोण आहे? तर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा महाराज. त्या भगवान परमात्म्याशिवाय आपलं कोणी दुसरं नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. झालेली सेवा.
भगवान परमात्म्याच्या, हनुमंतरायाच्या, भगवान बाप्पा भोलेनाथाच्या, तुम्ही सर्व श्रोते जणांच्या चरणावर सेवा समर्पित करून जे काही चुकीचे शब्द आले असतील ते माझ्या वाणीचा दोष आहे. ऐकू वाटायला आता माझं पोट काय म्हणा की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, आहे का नाही? पुन्हा येण्याचा प्रयत्न करीन, नाही का? झालेली सेवा गुरुवर्य शंकर महाराज पंचाळ गुरुजी आधीचा मान सांगू. आता यांना दूर जायचंय, यांना दूर जायचंय, मुक्काम आहे. तर मी पुढच्या वेळेस तुमच्यासाठी येईन, पुन्हा सांगेल, नाही का? पण नाही काळाची झडप पडली आमच्यावर तर आता यांना गडबड आहे. तुम्ही जा मग. आजची वेळ मिळेल, तुम्ही जा. माझं पोट दुखायला आजी पुन्हा येईल आता. विठाला आजी म्हणाली शरीर जायचे ठेवणे मी वाचतो की नाही पुढच्या वर्षी मला माहित नाही, तुम्ही आता म्हणाच. आजीबाई तुमचा मान करू पुढच्या वर्षी पूर्ण झालेली सेवा गुरुजनांच्या, तुम्हा सर्व श्रोतेजनांच्या, विशेष करून हनुमंतरायाच्या, भगवान भोलेनाथाच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला इथेच पूर्ण विराम. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द गेले असतील तर ती माझे मला परत करा. काय करेल मी ते काही येत नाही, महाराज थोडं ओढ आहे तिथं नेऊन टाकतो. मी घरी लय चुकीचे शब्द झाले पहिले, घरचे म्हणले पैसे सोडून दुसरं काय आणू नको, त्याच्यामुळे मी आता हे काही नेत नाही. झालेली सेवा चुकीचे शब्द बोलतच नाही पुन्हा. सध्या मी बरं आहे, एक वर्ष 5-6 महिने अजून, मग नाही, मगच काही सांगता येत नाही, नाही का? झालेली सेवा आमच्या सर्व माता माऊलींच्या चरणी, या सगळ्या माझ्या आजी येतात. आणि महाराज कीर्तन कसं करतील माहिती काय? हसून करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. हे कीर्तन म्हणजे तुमचा आमचा संवाद आहे. झालेली सेवा भगवान भोलेनाथाच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला इथेच पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल